नमस्कार. तर आज या व्हिडिओमध्ये कोणता ग्रह कोणत्या अवयवांचा कारक आहे आणि कोणत्या ग्रहामुळे कोणते आजार होऊ शकतात हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तुमच्यापैकी किती जणांच्या घरी एखादं लहान मुलं आहे किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहे की ज्यांना सतत सर्दी, ताप, खोकला अशा गोष्टींचा त्रास होतो किंवा ॲलर्जी आहे, त्वचेचे आजार होतात किंवा शेजारी नातेवाईकांमध्ये घरी अशी एखादी व्यक्ती आहे का की ज्यांना हृदयविकार, मधुमेह, गुडघेदुखी, मायग्रेन किंवा त्वचेचे आजार किंवा पचनसंस्थेशी रिलेटेड कुठलाही त्रास आहे? तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी एक तरी व्यक्ती नक्की असेल की ज्यांना स्वतःची जन्मतारीख, जन्मवेळ माहीत नाही, पण त्यांना आरोग्याच्या तक्रारी मात्र आहेत. तर आज आपण त्यांच्या आजारांवरून किंवा त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीवरून त्यांना नक्की कोणत्या ग्रहाचा त्रास आहे हे ओळखू शकतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही घडलं असेल की सगळ्या टेस्ट करून झाल्या, डॉक्टरांचा सल्ला, औषध, उपचार सगळ्या गोष्टी करून झाल्या, तरीही एखादा आजार त्यांना वारंवार होत असतो. तर याचं वैद्यकीय ज्योतिषशास्त्रामध्ये कारण काय सांगितलं आहे? वैद्यकीय ज्योतिषशास्त्र हे मेडिकल सायन्सची जागा घेऊ शकतं का? किंवा याबद्दल काय गैरसमज आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी किंवा वैद्यकीय ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? तर ही ज्योतिषशास्त्राचीच अशी एक शाखा आहे जी जन्मकुंडलीच्या आधारे शरीरातील कोणते अवयव तुलनेने संवेदनशील असू शकतात किंवा आरोग्याकडे आपण कोणत्या बाबतीत जास्त लक्ष द्यायला हवं याचा अभ्यास करते. ही वैद्यकीय निदानाची जागा अजिबात घेत नाही. आपल्या प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात. सगळ्यात पहिला ग्रह सूर्य. सूर्य कोणत्या अवयवांचा कारक आहे? तर सूर्य हा हृदय, हाडांची ताकद, आपला उजवा डोळा, रक्ताभिसरण किंवा ब्लड सर्क्युलेशन आणि शरीरातील जीवनशक्तीचा कारक मानला जातो किंवा रोगप्रतिकारक शक्तीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य खराब असेल तर त्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवतात. त्याचबरोबर या व्यक्तींना ताप आला तर तो खूप जोराचा ताप येतो. यांना डोळ्याचे विकारही होतात. त्याचबरोबर रक्तदाबातील समस्या म्हणजे BP, हाय BP किंवा लो BP असे आजार होण्याची शक्यता असते. याच्यानंतरचा ग्रह आहे मंगळ. मंगळाचा आरोग्याशी काय संबंध येतो? तर मंगळ हा आपल्या शरीरातील रक्त, स्नायू, जखम, अपघात आणि शस्त्रक्रियेचा कारक मानला जातो. म्हणजे जेव्हा मंगळ खराब असतो तेव्हा तुम्हाला अपघात होण्याची शक्यता असते. भाजणे, रक्तस्राव होणे, जखम होणे किंवा ताप येणे, त्याच्याबरोबर अवयवांवर सूज येणे, एखादी शस्त्रक्रिया होणे, या सगळ्या गोष्टींचा संबंध मंगळ या ग्रहाशी जोडला गेलेला आहे. याच्यानंतरचा ग्रह आहे बुध. बुधाचा संबंध हा मज्जासंस्था, त्वचा, बोलणे, स्मरणशक्ती आणि श्वसनाशी संबंधित आजारांशी जोडला गेलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला त्वचेच्या काही तक्रारी असतील, ॲलर्जी त्वचेला होत असेल तर तुमचा बुध खराब आहे. मज्जासंस्थेशी म्हणजे स्पायनल कॉर्डशी रिलेटेड जर काही आजार असतील तर तिथेही तुमचा बुध खराब आहे. श्वसनाशी संबंधित जर काही त्रास असेल म्हणजे दमा आहे, अस्थमा किंवा श्वास घ्यायला त्रास होतो तर नक्की तुमचा बुध ग्रह खराब आहे. कुंडलीमध्ये गुरु कोणत्या अवयवांचा कारक आहे? तर गुरुचा संबंध लिव्हर किंवा वजन वाढणे, चयापचयाशी संबंधित किंवा पचनाशी संबंधित आजार हे गुरु ग्रहावरून बघितले जातात. म्हणजे जर कुंडलीमध्ये गुरु खराब झाला असेल तर तुम्हाला लठ्ठपणा, वजन वाढणे, फॅटी लिव्हर, मधुमेहाची प्रवृत्ती म्हणजे सुरुवातीची स्टेज, डायबेटीस होण्याची सुरुवातीची स्टेज किंवा कोलेस्टेरॉल वाढणे, या सगळ्या गोष्टी कुंडलीमध्ये गुरु खराब झाला आहे हे दर्शवतात. त्याच्यानंतरचा ग्रह आहे शुक्र. शुक्र कोणत्या गोष्टींचा कारक आहे? तर शुक्राचा संबंध हा प्रजनन अवयव, हॉर्मोन, मूत्रसंस्था. थोडक्यात सोप्या भाषेत जर तुम्हाला किडनी, हॉर्मोन किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड कुठली जर समस्या असेल तर शुक्र खराब आहे. म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये किंवा शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्ये हार्मोनल असंतुलन असल्यामुळे, हार्मोनल इनबॅलन्समुळे PCOD, PCOS किंवा पिरियडशी रिलेटेड ज्यांना तक्रारी आहेत किंवा ज्यांना किडनी स्टोन आहे, त्वचेच्याही काही समस्या असतील, स्त्री पुरुष दोघांनाही प्रजननाशी संबंधित जर काही तक्रारी असतील तर याचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही शुक्र ग्रहाचे उपाय करू शकता डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसोबत. त्यानंतरचा ग्रह आहे शनी. शनीचा संबंध हाडे, सांधे, दात,
मज्जातंतू आणि दीर्घकालीन आजारांशी जोडला जातो. म्हणजे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी खराब आहे त्या लोकांना गुडघेदुखी, संधिवात, पाठदुखी, हाडांचे विकार किंवा जुनाट आजार जे लॉंग टर्म आजार चालतात अशा प्रकारचे आजार हे शनी खराब झाल्याने होतात किंवा कुंडलीमध्ये जन्मताच शनी खराब असेल तर हे आजार नक्की होतात. त्याच्यानंतरचा ग्रह आहे राहू. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा संबंध हा ॲलर्जी, विषारी घटक, धूर, प्रदूषण आणि निदान कठीण वाटणाऱ्या काही तक्रारींशी जोडला जातो. म्हणजेच ज्या आजारांचं निदान लवकर होत नाही असे आजार हे राहूमुळे होत असतात. विषबाधेसारख्या काही समस्या किंवा सर्पदंशही राहूमुळे होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा आजार नक्की कशामुळे झाला हे जेव्हा कळत नाही तर तो नक्की राहूमुळे झालेला असतो. नंतरचा ग्रह आहे केतू. केतूचा संबंध हा परत एकदा अचानक उद्भवणाऱ्या तक्रारी आणि शोधायला अवघड वाटणाऱ्या विकारांशी जोडला जातो. त्याचबरोबर मज्जासंस्थेचे आजारही आपण केतूनी बघतो. नसांशी संबंधित काही समस्या, अचानक वेदना, काही दुर्मिळ तक्रारी ह्या केतूवरून पाहिल्या जातात. वैद्यकीय ज्योतिषशास्त्राशी संबंधित सगळ्यात मोठा गैरसमज कोणता आहे तर फक्त एक ग्रह पाहून आजार सांगता येतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जर ज्योतिषी अनुभवी असतील तर संपूर्ण कुंडली, ग्रहयोग, भाव, दृष्टी आणि दशा यांचा एकत्रित अभ्यास करूनच तुम्हाला सांगतील की तुम्हाला कोणता आजार कशामुळे झालेला आहे. फक्त जनरल आपण हा आजार या ग्रहामुळे होतो इतका अंदाज नक्की लावू शकतो. वैद्यकीय ज्योतिषशास्त्र किंवा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी कधी डॉक्टरांची जागा घेऊ शकते का तर नाही. वैद्यकीय ज्योतिषशास्त्र हे पारंपरिक ज्योतिषशास्त्रातील एक अभ्यासाची पद्धती आहे ज्याच्यावरून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणत्या ग्रहांचे उपाय करू शकतो किंवा कोणते ग्रह चांगले ठेवू शकतो याबद्दल फक्त मार्गदर्शन करते. कोणत्याही आजाराचं निदान किंवा उपचार हे तुम्ही डॉक्टरांकडूनच घ्यायचे आहेत, पण आजार होऊ नये म्हणून आपण आपले ग्रह चांगले ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. शेवटी एक ग्रह राहतो तो म्हणजे चंद्र. तर चंद्राचा संबंध मन, भावना, झोप, मेंदूतील द्रव, संतुलन आणि पचनातील द्रवांशी जोडला जातो. हे मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. म्हणजे ज्यांना कुणाला झोप लागत नाही, सतत टेन्शनमध्ये असतात, चिंता, मानसिक अस्थिरता किंवा मानसिक त्रास आहे किंवा एखाद्या अवयवावरती सूज येते तर या गोष्टींचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडला गेलेला आहे. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला यापैकी कुठल्याही आजाराचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, तुम्ही माझ्याशी कोणत्या वेळेत बोलू शकता या संदर्भातील व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला नक्की येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.